नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण ओल्या चवळीची उसळ करूया। थोडेसं पाणी ठेवायचं म्हणजे भाताबरोबरही खाता येतं, पोळी भाकरी बरोबर पण खाता येईल। चमचमीत करूया चांगली। तर मी हा गॅस लावलेला आहे, त्यात 2 चमचे तेल टाकलेले, 2 किंवा 3 चमचे टाकले तरी चालतं आणि ह्याला तेलाची छान चव लागते। 3 चमचे तेल घातलेलं आहे, ते गरम झाले तरी बघू आपण आता। लागले थोडंसं गरम व्हायला लागले झाले। त्याच्यामध्ये मोहरी टाकलेली आहे, जिरे टाकले, हिंग आणि हळद। नेहमीची फोडणी असते तशी फोडणी करून घ्यायची। आता त्याच्यामध्ये मी हे आलं आणि लसूण कुटून घेतलेले जाडसर असं, म्हणजे दाताखाली आलं ना ते चावताना छान लागतं त्याचं आणि फोडणीमध्ये पण चव चांगली लागते। हे आले लसणाचे कुटलेलं जाडसर कुटलेलं आहे ते आपण घेतलेलं। बाकीच्या चवळी जी वाळलेली असते की नाही ती आदल्या दिवशी भिजत घालावी लागते आणि मग ती करावी लागते। त्यापेक्षा मी काय केलं, ही ओली चवळीची शेंग असते ती आणलेली आहे आणि त्याचं हे डायरेक्ट भाजी करून घेतलेली आहे। आणि कुकरमध्ये काल मी शिजवलेली आहे छानपैकी। आता छान लसणाचा आल्याचा वास येतो मस्त पैकी। आता त्याच्यामध्ये आपण कांदा घालून घेऊया। त्याच्यात कसं सगळे जिन्नस आहेत ते छान परतून घ्यायचे, तर त्याचा अर्क छान लागतो, वास पण छान येतो। वासावरच भूक लागली पाहिजे छान पैकी। आता हे मी तांबूस परतून घेते आणि मग टोमॅटो त्यात टाकणार। आपल्याला काय करायचं, हे जास्त घट्ट करायची नाहीये, पातळ पण करायची नाही, अशी मिडियम करायची। आणि ओली चवळी जी असते ती सोलून जर केली ना खायला इतके छान, ते कच्चे दाणे पण छान लागतात आणि शिजवून भाजीत त्याच्यात थोडंसं तिखट मीठ घालून खाल्लं ना तरी सुद्धा छान लागते। आमच्या लहानपणी असंच करायचे, कुठलेही असे धान्य शिजवलं की त्याच्यात तिखट मीठ थोडीशी साखर घालून परतून आम्हाला खायला द्यायची। आता हा कांदा तांबूस झालेला आहे छान। आता ह्याच्यामध्ये मी हा टोमॅटो घालून घेते। आता ह्याच्यात मी कोथिंबीर घातली आहे। आता ह्याच्यात काटदऱ्यांचा कांदा लसूणचा मसाला आहे तो घातलेला आहे ह्याच्यात मी। त्याची चव छान लागते। आमच्या इथले काटदऱ्यांचे मसाले खूप चांगले आहेत आणि फेमस पण आहेत ते। गोडा मसाला मी घरात तयार करते। गोडा मसाला थोडा घालायचा आणि मीठ, हे सगळं फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचं, म्हणजे त्याचं चव चांगली लागते त्याची। आणि एक प्रकारचा तवंग जो येतो ना वरती तो छान लागतो। आपल्याला जास्त तिखट करायचं नाहीये पण चव तर छान लागली पाहिजे। आता मी हे सगळं परतून घेतलेलं। आता ही ओले चवळी शेंगा सोलून ते शिजवलेले आहे, आता ते मी ह्याच्यात परतून घेते छान पैकी। ह्याच्यात थोडं ओलं खोबरं, नारळ फोडलेलं असेल ना तेल, खोबऱ्याचा चव थोडासा घातला तरी चालतो किंवा कूट घालायचं। थोडीशी टोमॅटोची आंबूस असते ती मी ते थोडीशी टाकणार आहे। थोडीच घालायची, जास्त नाही घालायची।
आता ह्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट घालून घेते, म्हणजे काय होतं ते मिळून येतं चांगलं. दिसते जवळ ना, छान दिसते ना भाजी, कशी छान शिजलेली बघा, छान उकळते पण आहे भाजी, म्हणजे सगळ्या मसाल्यांचा अर्क त्याच्यात उतरतो आणि वासही छान येतो त्याचा. थोडा वेळ अशी जरा शिजून द्यायची, उकळून द्यायची गरम म्हणून, म्हणजे टॅमॅटो कांद्याचा सगळा लसूण आल्याचा सगळा अर्क त्यात उतरतो. चवळी जी भिजवून करतो त्याची उसळ वेगळी लागते आणि ओल्या शेंग्याची सोलून जी चवळी करतो आपण भाजी करतो ती चांगली वेगळी लागते. दोन्हीचे चव वेगवेगळे आहेत. हे बघा, अशा पद्धतीने आपली ही चवळीची उसळ छान तयार झालेली आहे. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.